याला कोण विसरेल? सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. गो टू द कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद बंटी सर. या ठिकाणी सामना आता होणार आहे पानखंडा बी विरुद्ध पानखंडा ए. ए आणि बी या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी जिंकलेली आहे, मात्र पानखंडा ए संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलेलं आहे. आमंत्रित केलंय ते म्हणजे बी संघाला फलंदाजीसाठी. दोघेही फलंदाज मैदानावर गेलेत, ज्यांची नावं आहेत आकाश टोकरे आणि दर्शन गोरांडे. दर्शनने अतिशय जबरदस्त फटकेबाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. जवळजवळ मला वाटतंय 22 धावांची खेळी, अवघ्या 5 चेंडूंवर 22 धावांची खेळी साधली होती दर्शन. आणि हा दर्शन जो आहे हा महत्वाचा खेळाडू आहे या संघातला. अजूनही दर्शन सारखी फलंदाजी करणारे खेळाडू आहेत ते म्हणजे प्रवीण आहे, नितेश आहे आणि आकाश आहे. आणि निश्चितच या संघाजवळ एक मजबूत फलंदाजीची खोलवर फलंदाज आहेत. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये. पहिलं षटक घेऊन येत आहेत नंदकुमार आणि स्ट्राईकला सज्ज होत असताना दर्शन. पॉवर प्ले मध्ये खेळणारा, खास करून फटकेबाजी करणाऱ्याची ओळख म्हणून दर्शनची आहे. मागच्या षटकामध्ये जवळजवळ पहिल्या षटकामध्ये 19 धावाने सुरुवात केली होती. पाहूया यावेळी नंदकुमार गोलंदाजी ट्रॅकवर आणि सामना करतील दर्शन. दर्शनला पहिला चेंडू अगदी आपण पाहू शकाल गोडलेनला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला नाहीये आणि चेंडू जातोय हा सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. सुरुवात या ठिकाणी डॉट चेंडूने करतोय नंदकुमार. यावेळी मात्र पाहूया बॅटची वरची कट लागली होती, चेंडू जातोय. पाहूया फाईन लेगचा खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि मात्र दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला अडवण्यात यश प्राप्त झालं आणि दरम्यान या ठिकाणी संधी मिळाली फलंदाजांना आणि 2 धावा सहज रीतीने घेतल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु या ठिकाणी गोलंदाजाला मानावं लागेल नंदकुमार कोणत्याही प्रकारची संधी देत नाहीये मोठे फटके खेळण्याची. खास करून दर्शनला चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा स्ट्राईकला दर्शन. यावेळी मात्र जोरात बॅट फिरवली होती आणि निश्चितच हा डॉट चेंडू पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय भेदक मारा करत असताना. पहिला चेंडू डॉट का टाकला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि तिसरा चेंडू आपण पाहिला डॉट. वेगवान गोलंदाजी करत असताना चांगला रनअप आणि चांगला चेंडू रिलीज करतोय. लाईनला बघू शकाल आपण नियंत्रणामध्ये, लेंथला सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवलेले आहे दर्शन. पुन्हा एकदा स्ट्राईकला. यावेळी मात्र बॅट फिरवली होती. निश्चितच या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा राहिला, परंतु वेगवान गोल चेंडू आला. यष्टीरक्षकाला काही झेल घेता आलेला नाहीये. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शॉर्ट फाईन लेगला आणि 1 धाव निश्चितच मिळाली जोपर्यंत त्या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलं. आजच्या दिवसभरात खरोखरच आदिवासी पाड्यातले संघ चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी रणजित स्मृती चषकामध्ये चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी दिला जातोय आणि निश्चितच प्रतिभा दाखवण्यासाठी, त्यांचा हुनर दाखवण्यासाठी, त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी एक आगळ्या वेगळ्या ढंगामध्ये हे जे आयोजन केलेलं आहे आणि खास करून संधी दिलेली आहे या संघांना. या ठिकाणी दरम्यान आगमन झालेले आहे सन्माननीय आशिषजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. यावेळी मात्र पाहूया आणि निश्चितच चेंडू जाईल हा सीमारेषा पार, चौकार. सुंदर फटका आणि पाहतोय आपण तो म्हणजे आकाशच्या बॅटमधनं. आकाश सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे आणि यावेळी आपण पाहिलं आकाशला खातं उघडतोय चौकाराने. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता होतीये ती 7. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन जोरात बॅट फिरवली होती आणि फलंदाज या ठिकाणी बाद. यष्टीरक्षकाकडे झेल आणि सुंदर असं झेल घेत आहेत. कमालीची गोलंदाजी.
नंदकुमारकडनं अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल दर्शन सारखा फलंदाज, इव्हन आपण आकाश सारखा मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी थांबून ठेवलं आणि आता नुकताच झेलबाज झालेला म्हणजे आकाश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. चौकाराने खातं उघडलं होतं, चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळी पाहिलं आपण चेंडू बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि मात्र आकाशने विकेट आपली गमावलेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7. पानखंड बी संघ या ठिकाणी नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा झाल्यात आणि एक महत्वाचा गडी जो म्हणजे आकाश बाद झालेला आहे. पाहूया आता या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतात ज्यांचं नाव आहे, गोलंदाजाचं नाव गणेशला या ठिकाणी आक्रमणासाठी आणलेलं आहे. दिस इज गोइंग विथ द सेकंड ओव्हर. गणेश हॅज गॉट इनटू द अटॅक. आणि आताच या स्पर्धेचे सर्वात महत्वाचा घटक शैलेश भोईर साहेब यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुंदर फटका, स्क्वेअर कट केलाय, शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय, हा सीमा रेषा पार चौकार. दुसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूवर गणेशचा समाचार घेत आहेत फलंदाज, ते म्हणजे दर्शन. निश्चितच दर्शन थोडा नियंत्रण ठेवलं त्याने फलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये सुरक्षित फटके खेळले, बचावात्मक फटके खेळले आणि आता आपण पाहू शकाल गणेशच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर समाचार घेतोय, चौकार मारलेला, चौकार पाहायला मिळतोय दर्शनच्या बॅटमधनं आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गणेश या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि आता स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज होतील दर्शन. शॉर्टपिच चेंडू बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि डॉट चेंडू. चांगली लाईन यावेळी, चांगला टप्पा, मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. या अगोदर दर्शनने 5च्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल दर्शनला रोखून ठेवलेलं आहे. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर सामना करतोय दर्शन. यावेळी मात्र चांगला पंच केला, पाहूया. ड्राईव्ह डीप मिड विकेट क्षेत्ररक्षण होतोय आणि दरम्यान जसा चेंडू हातात मिळाला तसाच तो फेकला गेला डेंजर एंडला आणि दरम्यान एक धाव घेण्याची संधी मिळतीये आणि ह्या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 12 वर जाऊन पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्राईकला मात्र नितेश. यावेळी मात्र नितेशच्या बॅटमधनं स्क्वेलेक्सच्या, पाहूया स्क्वेलेक्सच्या डोक्यावरनं चेंडू जाईल हा षटकारासाठी. अप्रतिम फटका बॅटच्या मधोमध घेतला आणि स्क्वेलेक्सच्या डोक्यावरनं मोठा फटका पाहायला मिळाला षटकाराच्या स्वरूपात आणि या षटकाराच्या मदतीने 18 वर जाऊन पोहोचते धावसंख्या. चांगली स्कोरिंग करतायत या ठिकाणी यासिर नाईक आणि जयवंत पाटील. या सामन्यामध्ये पूर्णपणे स्कोरिंग करत असताना हे दोघे जण. यावेळी मात्र जागेहून खेळलाय, चांगला जबरदस्त फटका, परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये जो झेल घेतलेला आहे रोशनने, कमालीचा झेल घेतलाय आणि 18 या धावसंख्येवर दुसरा विकेट गमावलेला आहे तो म्हणजे पानगंडा बी संघाने. नवीन फलंदाज मैदानावर येतील ज्यांचं नाव आहे प्रवीणला आता या ठिकाणी फलंदाजीसाठी पाठवलेलं आहे आणि निश्चितच मुकुल जयस्वाल सुद्धा स्कोरिंग करतायत, ऑनलाईन स्कोरिंग करतायत. यावेळी मात्र नवीन फलंदाज मैदानावर आलेला आहे प्रवीण. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. दर्शन अजूनही मैदानावर आहे. आता नवीन फलंदाज प्रवीण त्याची साथ देईल. स्ट्राईकला दर्शन. शॉर्टपिच चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. षटकारासाठी 6 धावा मिळत आहेत. कमालीचा फटका होता, सुंदर फटका पाहायला मिळाला आणि सोबतच या ठिकाणी
दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतीये पानकंडा बी संघाची, ती म्हणजे 24. 12च्या सरासरीने धावा आल्यात. अजूनही 2 षटक शेष आहेत आणि या अवघ्या 12 चेंडूंवर जर इथून पानकंडा बी संघाला 15 ते 20 धावा मिळाल्या तर निश्चितच आपण पाहू शकाल 40 ते 45 धाव संख्या होऊ शकेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या नंदकुमार याने आणि दुसऱ्या षटकामध्ये गणेश याने 17 धावा खर्च केलेल्या आहेत. हातोबा स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आणि रणजित स्पोर्ट्स बी संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. हॅलो. आणि काय झेल, सुंदर झेल घेतलेला आहे आणि फलंदाज या ठिकाणी वाजवतोय. प्रवीण याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु जो झेल घेतलेला आहे देवानंद याने अप्रतिम झेल घेतला आणि खेळी संपुष्टात आलेली आहे ती म्हणजे प्रवीण याची. प्रवीण शून्यवर बाद झालेला आहे. कोणत्या प्रकारची धाव न करता तो तंबूमध्ये परतलेला आहे. आणि नवीन फलंदाज आता मैदानावर येतील ते म्हणजे जॉन. तिसरं षटक प्रगतीपथावर अनिलने अगदी पहिल्याच चेंडूवर प्रवीणची विकेट घेतली. यावेळी मात्र चेंडू जातोय सरळ षटकारासाठी समालोचन कक्षामध्ये आणि आता दर्शन हा हॅट्रिक वर असेल, षटकाराची हॅट्रिक वर असेल कारण मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होत असताना स्ट्राईक पाहूया. दर्शन आणि हा हवे चेंडू आहे, पाहूया आपल्या फॉलो थ्रू मध्ये अनिल प्रयत्न करतोय आणि सुंदर झेल, सुंदर झेल घेतलेला आहे. कठीण असा झेल विरुद्ध बाजूने चालले होते आणि झेल खाली आले आणि एक सुंदर झेल. दर्शन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. दर्शन बाद होतोय, त्याच्या निश्चितच धावा काही क्षणात आपल्याला कळतील. चांगला योगदान राहिलं आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन सोडलं आणि बाद झालेला आहे. 20 धावांचं योगदान राहिलं. जय बजरंग, ओला आणि रणजित ए कॅप्टन, चला आपण नाणेफेकीसाठी या. नवीन फलंदाज मैदानावर आलाय ज्याचं नाव आहे कल्पेश. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अनिल याने 2 महत्वाचे विकेट्स घेतलेत. त्याच्यामध्ये समावेश म्हणजे दर्शनला बाद केलं आणि बाद केलं होतं प्रवीणला. 2 महत्वाचे विकेट्स अनिलने आपल्या षटकामध्ये घेतलेले आहेत. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकातले. पाहूया या ठिकाणी आता पुढचे 3 चेंडू कसे हाताळेल. परंतु चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करतोय. कौतुकास्पद कामगिरी आपल्या संघासाठी त्यांनी केलेली आहे. ज्या ठिकाणी धावा येत होत्या पानकंड बी संघाला धावांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र पाहूया जागेहून खेळलाय मिड विकेटच्या दिशेने आणि सुंदर झेल घेतलेला आहे नंदकुमार याने. नंदकुमार याने अतिशय चांगला झेल घेतला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अनिल याने जवळजवळ आतापर्यंत 3 विकेट्स घेतलेले. पहिल्या चेंडूवर विकेट घेतला, नंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतला आणि चौथ्या चेंडूवर सुद्धा आता विकेट. आता मात्र अनिल हॅट्रिक वर असणार आहे. पाहूया या ठिकाणी अनिल हॅट्रिक आपली पूर्ण करतोय की नाही. स्ट्राईकला सज्ज होतील
कल्पेश हॅट्रिक वर या ठिकाणी अनिल, पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही. शॉर्टफी चेंडू आणि चेंडू हवेत उडवलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. कोणत्याही प्रकारचा खेळाडू नव्हता आणि काही टप्प्यांवर चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि दरम्यान 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध झाली. 2 धावा आरामात पूर्ण करतायत आणि यासोबतच आता संघाची धावसंख्या होते ती 32. अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सामना करतील. फलंदाज कल्पेशला आणि या ठिकाणी काय जबरदस्त झेल आणि या अनिलच्या षटकामध्ये जवळजवळ 4 गडी बाद झालेत. अनिल याने 4 विकेट्स घेतल्या, महत्वाचे गडी बाद केले आणि पूर्णपणे धावांवर अंकुश ठेवला, तो म्हणजे अनिल याने. तिसरं षटक संपलेलं आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पानखंडा बी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32 आणि 32 धावांच्या मोबदल्यात जवळजवळ 6 गडी बाद झालेले आहेत. पहिला गडी बाद झाला होता 7 या धावसंख्येवर, दुसरा गडी बाद झाला 18 या धावसंख्येवर, तिसरा गडी बाद झाला 24 या धावसंख्येवर आणि 5वा गडी जो बाद झाला 30 या धावसंख्येवर, 6वा गडी 32 या धावसंख्येवर. अनिलचं कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कामगिरी अनिलने केलेली आहे. 4 महत्वाचे विकेट्स त्याने घेतलेले आहेत. या ठिकाणी शेवटचे षटक जोखी घेऊन येतोय तुळशीराम आणि निश्चितच तुळशीराम आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा खर्च करेल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, ऑन साईडला जवळजवळ पाहू शकाल लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे, डीप मिड विकेटला आहे, त्यानंतर आपण पाहू शकाल डीप फाईन लेगला आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे. तुळशीराम आपल्या गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू आणि हा लॉंग ऑफला पाहूया, चेंडू जातोय एरियामध्ये आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं आणि जसं चेंडू हातात मिळाला तसाच तो फेकला गेला आणि दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्या. आणि निश्चितच आजच्या दिवसाभरामध्ये ज्या 2-2 धावा घेतलेल्या धावून त्या आतापर्यंत कोणत्याच संघाने घेतलेल्या नाहीत. यावेळी मात्र हुक केलाय, चेंडू जाईल फाईनलेगच्या दिशेने, काही टप्प्यांवर चेंडूला कलेक्ट केलं जाईल, दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा घेतल्या. आणि निश्चितच तुळशीरामसाठी सुवर्ण संधी आहे. जर विकेटची हॅट्रिक घेत आहेत तर त्यांना रोशन ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. आणि निश्चितच अजूनही या षटकातले 4 चेंडू शेष आहेत. जर हॅट्रिक घेत आहेत तुळशीराम तर त्यांना 1000 रुपये दिले जातील. पाहूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू, काय वेगवान चेंडू टाकला, सुंदर असा चेंडू टाकला आणि यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. या शेवटच्या षटकामध्ये मात्र तुळशीराम चांगलीच गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय, फलंदाजांना मुभा देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. स्ट्राईकला सज्ज होते फलंदाज आणि हा वाईट, यस पंचांचा इशारा येतोय, वाईटचा अतिरिक्त धाव मिळेल आणि या अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या होते ती 37. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस and still 3 deliveries are going remaining in his spell. शॉर्ट पिच चेंडू आणि पाहूया चेंडू जाईल, हा अतिशय जबरदस्त फटका, सीमा रेषा पार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता पानखंडा बी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते आणि होते ती 41. एक आता सन्मानजनक टोटल धावसंख्या फलकावर पाहायला मिळते. निश्चितच या स्पर्धेमध्ये समालोचनाच्या माध्यमातून जो आवाज भरलेला आहे, शेजाद शेख,
हेमंत पाटील, बंटी सर, तसेच आदेश, मी स्वतः संदीप बागुल. आणि यावेळी पाहू शकाल बॅटच्या मधोमध घेतलाय स्वॅलेक्सच्या दिशेने आणि अतिशय सुंदर झेल नंदकुमार यांचा दुसरा झेल ह्या डावातला. आणि फलंदाज बाद झालेला आहे. झेल घेतलेला आहे, झेल बाद झालेला आहे. शेवटचं षटक अगदी प्रगतीपथावर असताना तुळशीराम याने बिलकुल ही मुभा दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी करतो. व्हॉट ए ओव्हर दिस इज, ब्युटिफुल ओव्हर. आणि या पहिल्या डावामध्ये जवळजवळ पानखंडा बी संघाने जवळजवळ 7 खेळाडू हे झेलबाद झालेले आहेत. याचा अर्थ आपण पाहू शकाल की पानखंडा ए संघाची फिल्डिंग कशी असेल. पाहूया आता पुढचा चेंडू. याला मात्र बॅटच्या मधोमध घेतलाय, बॉल बॅक ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. काही टप्प्यांवर चेंडूला कलेक्ट केलं आणि हा काय पाहूया, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि फलंदाज बाद. यस, पंचांचा इशारा येतोय. तर धावसंख्या आता या ठिकाणी झालेली आहे 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे पानखंडा बी संघाने पानखंडा ए संघासमोर. चला पण नाणेफेकीसाठी चला आता. आणि नाणेफेकी होणार आहे दोन्ही संघांमध्ये. मैं रिक्वेस्ट करूंगा शैलेश जी भोईर साहब, आइए, आपके शुभ शुभ हाथों से हम यहाँ टॉस करेंगे. रंजीत फाउंडेशन आया है, रंजीत चषक. मैं रिक्वेस्ट करूंगा मान्यवरों से कि आपको विराजमान होना है मंच पर. दोनों ही टीमों को शुभकामनाएं आपकी तरफ से आपने जरूर दी है. क्या बात है शैलेश जी. और इनके मुबारक हाथों से टॉस हुआ है. टॉस जीता है इस वक्त टीम ओलारे. सबसे पहले क्या करेंगे? फील्डिंग. बिल्कुल, नाम बहुत बढ़िया रखा है, जय बजरंग ओला. ये नाम कहाँ से सूझा? गुरसे बी को देखकर? बिल्कुल नहीं, हमारे ओला गांव का मतलब ओला गांव प्रसिद्ध है खाली जय बजरंग मतलब हनुमान जी के वजह से, जहाँ पे हमारे ओला गांव में 32 फुट का हनुमान जी का मूर्ति स्थापना किया गया है. और बजरंग बली हमारे, मैं तो बहुत छोटा था उससे भी पहले से ही बजरंग बली हमारे गांव के दैवत है, तो उसी को सोच के मैंने टीम का नाम जय बजरंग स्पोर्ट्स रखा है. बिल्कुल, नाम चेंज करने के बाद आपकी टीम का परफॉर्मेंस बहुत अच्छा हुआ. इससे पहले ओला ही रखा गया था नाम. इस वक्त आपने जो नाम चेंज किया इस सीजन में, उसका फ़ायदा बहुत मिला है और आपकी टीम ने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया. आयोजन और नियोजन ठाणे के वर्ल्ड कप के बारे में क्या कहना चाहेंगे, क्योंकि आप खुद एक आयोजक हैं? अभी श्रीकांत दादा का आयोजन के बारे में तो मुझे कुछ बोलने की ज़रूरत ही नहीं है, क्योंकि हर साल वो खुद दिखाते हैं कि आयोजन और नियोजन एक प्रॉपर कैसे करना चाहिए और कैसे किया जा सकता है, और वो खुद बहुत बेटर देने का कोशिश करते हैं प्लेयर्स लोग के लिए. तो उनका तो धन्यवाद करूंगा कि बहुत अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है उन्होंने.
बिल्कुल। इस वक्त टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जो आपने निर्णय लिया है, तो ऑपोजिट टीम को कितने रनों पर रोकने की कोशिश होगी? कम से कम 40 के अंदर ही रोकने का ट्राई करेंगे हम। बिल्कुल, एक टफ फाइट मैच देखने मिलेगा। ज़रूर ज़रूर। थैंक यू। ये थे रोशन ठाकुर। अब चलते हैं रंजीत, टीम कैप्टन। सबसे पहले रंजीत, स्मृति चषक 2022, जिसे ठाना का वर्ल्ड कप कहा जाता है, सर्वे सर्वा आयोजक हमारे साथ जुड़े हुए हैं, टीम कैप्टन भी हैं, आज उनका मैच भी है। दादा, मैं सबसे पहले ये चीज़ मैं आपसे पूछना चाहूँगा, ज़रूर ये मेरा सवाल रहेगा कि ये जो नई नई सोच विचार, जो नया तरीके से क्रिकेट को आप प्रेजेंट करते हो, सर, ये आता कहाँ से आपके पास में माइंड में? जेव्हा प्रथमतः सगळ्यात तयारीला लागतो ना, 2 महिन्या अगोदर 3 महिन्या अगोदर विचार करतो आपण का आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर रणजित चषक आपला जवळ येतोय. जसं जसं आपण पुढे जात लागतो ना, तसे तसे विचार येतात एक एक का ही गोष्ट करायची आहे, या आता या वर्षी या प्लेयरांना आता आपल्याला असं द्यायचं, चांगलं करून काहीतरी द्यायचं आहे, त्यांची काहीतरी चांगली सोय झाली पाहिजे, एवढे पैसे एवढी फी टाकायची, तर एवढी फी टाकून जर आज 4, ठीक आहे 4 ओव्हर होतात, 10 टीम आहेत म्हणून 4 ओव्हर आहे, तर 8 टीम जर असतात तर आपले 5 ओव्हर तरी खेळवण्याचं एक असतं का पहिली मॅच तरी 5 ओव्हर तरी झाली पाहिजे. पण सगळ्यांनी जर टायमावर जर आले, मला तर एकच सांगतो सगळ्यांना का सगळ्यांनी दरवर्षी जशी साथ दिली होती तशी यावर्षी थोडीशी साथ दिली नाही. आता 10 वाजता 10:30 वाजता अशा मॅच चालू झाल्या. आता पुढच्या वर्षी नक्कीच आपण काहीतरी विचार करू याच्यावर. बिल्कुल, कोविड-19 का दौर था, जनवरी के महीने में इस टूर्नामेंट को प्रेजेंट किया जाता था, लेकिन कुछ कोविड के कारण इस टूर्नामेंट को मार्च में शिफ्ट किया गया। काफ़ी गर्म माहौल है, लेकिन क्रिकेट की भी गर्मा गर्म मेज़बानी मैं तो कहूँगा तमाम दर्शकों के लिए। बिल्कुल, इस वक्त अगर आप टॉस जीते तो पहले क्या करते हैं? फील्डिंग ही करता था मे बी. लेकिन इस वक्त बल्लेबाजी आई है। ऑपोजिट टीम जय बजरंग ओला है, और यही वो ग्राउंड है जहाँ पर ओला ने अच्छी अच्छी टीमों को खोला है। तो मैं ज़रूर ये जानना चाहूँगा कि टारगेट क्या सोचा है? टारगेट, एक टारगेट। टारगेट तो 60 प्लस है लेकिन सामने वाले टीम में भी अच्छे हैं सब प्लेयर, जैसे टिल्या है, खुद रोशन है, और अपना खून है, ये सब बड़े बड़े प्लेयर है उन लोग के इसमें भी. देखिए दादा, मैं ज़रूर, आपका ही आयोजन है, आपका ही नियोजन है, लेकिन मैं फिर भी एक चीज़ रिपीट करना चाहूँगा। डे वन से मैं जुड़ा हुआ हूँ, इसलिए आपको ये सूचना देना चाहूँगा। एग्जैक्टली 2017 कुणाल स्पोर्ट्स ये टीम बाहर चली गई है। अंजूर स्पोर्ट्स अंजूर, जिनका डगआउट है 2019, वो भी बाहर चली गई है। जॉली बॉयज मुमरा 2020 की चैंपियन टीम, अब वो भी बाहर चली गई है। अब बची है रंजीत स्पोर्ट्स कासरवाड़ोली, जिनका बैनर लगा हुआ है 2018 की ये टीम। ये डगआउट के लिए कितनी मेहनत करेगी टीम रंजीत स्पोर्ट्स? निश्चितच मी पहिल्या दिवसापासून नोटीस करतोय का जसे जसे टीम येतात याच्यावर डगआउटवर सगळ्यांची नावं आहेत, ती टीम पहिला बाहेर गेलेली आहे. पण यावर्षी तुम्हाला निश्चितच सांगतो का गणपतीच्या आशीर्वादाने, आई चिरमादेवीच्या आशीर्वादाने, का इथं रणजित स्पोर्ट जो आहे तो काहीतरी करून दाखवेल, चांगलंच काहीतरी करून दाखवेल, 100% तुम्हाला सांगतो. बिल्कुल, यही आशा और उम्मीद रहे, क्योंकि सभी टीमें बाहर चली गई हैं, अब बची है रंजीत। ऐसा तो नहीं दादा, ये जो कॉन्सेप्ट आपने रखा है, और ये कॉन्सेप्ट के कारण ही टीम के ऊपर दबाव है कि नहीं यार, हमारा डगआउट यहाँ पे होना जरूरी, ये प्रेशर की वजह से तो टीम बाहर नहीं जा रही है? नाही, बोलायला गेलं तर प्रेशर नाही आहे, पण कसं आहे माहिती आहे का, एक सगळ्यांची इच्छा असते का या डगआउटला आपलं नाव दिलं पाहिजे, नाव आला पाहिजे, त्या प्रेशर पण थोडंफार नाही तेवढं पण होत, पण काही काहींचा परफॉर्मन्स खराब झाला, लक फॅक्टर आहे थोडंसं, त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. भरपूर आहे, होईल, चांगलं होईल, नो डाऊट. थैंक यू दादा, हमसे बात करने के लिए बहुत बहुत शुक्रिया। बेस्ट ऑफ लक, दोनों ही टीमों को ढेर सारी शुभकामनाएं कि इसी तरीके से आपका परफॉर्मेंस रहे, और ज़रूर रंजीत स्पोर्ट्स टीम ने ये प्रॉमिस किया है, वादा किया है कि करेंगे, जो भी करेंगे अच्छा ही करेंगे, और इस डगआउट को बचाने की भरपूर भरपूर ज़रूर कोशिश करेंगे। तो टॉस का ओपिनियन कुछ इस प्रकार का रहा। टॉस जीतने वाली टीम रही जय बजरंग ओला टीम, और उन्होंने फील्डिंग करने का यहाँ पर निर्णय लिया और अपनी सहयोगी टीम को आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए। चलते हैं कमेंट्री बॉक्स में, ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू।
42 रनों का पीछा करती हुई है 43 रन्स का पीछा करती हुई ये टीम जा पहुंची है 1 ओवर और 1.2 गेंदों के बाद, यानी 1 ओवर 2 गेंदों के बाद स्कोर है दर्शाता हुआ स्कोर कार्ड पर 16 रन। ओला टीम से मैं रिक्वेस्ट करूंगा कैप्टन रोशन कमेंट्री बॉक्स पे आना है आपको। लगेज टाइम वेस्ट करूँ नका प्लीज। सोलह। यस रोशन, आपकी प्लेइंग लिस्ट हमें ताबड़तोड़ देनी है। नेक्स्ट बॉल शफल हुए थे, जगह बनाकर स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे लेकिन दिशा से काफी ज्यादा बाहर। गेंद रही अंपायर का इशारा, वाइड बॉल, अतिरिक्त रनों में 1 रन शुमार होता हुआ। सोलह गेंदे 24 रन, 16-24 का ये मैच। क्या बात है, चेतन सिंह एक बड़ा नाम, वेलकम। आज ए भी है, बी भी है और सी खेल के चली गई। ए बी सी, कौन सा प्लेयर कहां खेलेगा? रंजीत टीम के ये सभी खिलाड़ी एक्शन में आने के लिए अब ए टीम रेडी होती हुई। इस बार खेला है जरूर गेंद को लॉन्ग ऑन के क्षेत्र में। 2 रन का डिमांड है और डी मार्ट के पीछे 2 रन का डिमांड पूरा हुआ। यस, 2 रन कंप्लीट किए गए हैं। अच्छी रनिंग विद इन द विकेट। एक रन कंप्लीट किया गया और 1 रन से ज्यादा कुछ नहीं। तेरह गेंदे और 21 रन। 13 गेंदे 21 रन। अगली गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, बल्ले की जड़ से खेला है। गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में निकले हैं जरूर इस वक्त 2 रन के लिए और 2 रन किया है कंप्लीट। मैच अब आहिस्ते आहिस्ते रंग और रूप बदलता हुआ। 12 गेंदों में 19 रन की जरूरत है। यस, ग्राउंड में पानी की व्यवस्था करनी है, ताबड़तोड़ टाइम वेस्ट नहीं करना प्लीज। कड़क धूप है और कड़क धूप में जब आप पानी पीते हो तो मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा बैठकर पीजिए। ये हम नहीं, साइंस कहता है, इसलिए रिक्वेस्ट रहेगी कि बैठकर पानी पीजिए। 12 गेंदे 19 रन, मैच को जीतना है तो 12-19 का ये मैच। 12-19। यस, देखिए अब कमेटी मेंबर से मैं रिक्वेस्ट करूंगा अपनी मर्सिडीज जो जाती है 3 ओवर के बाद, मर्सिडीज है या फिर ऑडी? यस, मर्सिडीज रेडी करनी है ड्रिंक ट्रॉली के लिए।
2 ओवर के बाद कंपलसरी ड्रिंक ब्रेक दिया जाएगा। काफ़ी कड़क धूप है। आज के तापमान की अगर बात करें तो 38 to 40 डिग्री के आसपास तापमान रहेगा। आज सूरज थोड़ा सा गर्म नजर आता हुआ और हमारा भोला थोड़ा सा शांत नजर आता हुआ। हमारे कमेटी के सदस्य रवि जहां कहीं पे भी हो, यस, जो आपके पास मर्सिडीज की चाबी है वो प्लीज दे दे। मितेश 12 गेंदे 19 रन। यस, मैच डॉट डिलीवरी। ओहो, अब टेंशन। 11 गेंदे 19 रन, 19 रन 11 गेंदे। शॉर्ट पिच गेंद थी, प्रहार करने की कोशिश की है, डीप मिड विकेट पर आसानी के साथ गेंद को फील्ड किया गया। और यहां देखिए क्या मौका बना है रन आउट का, नहीं, सही वक्त पर वापसी। दस गेंदे 18 रन। इस बार बिग हिट करने की कोशिश, गलती कर बैठे, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ। दर्शन ने जरूर यहां पर इस कैच के साथ अपनी टीम को दिया है एक तोहफा। ओहो, क्या बात है, व्हाट अ हिट। विकेट गई, गम नहीं था। विकेट जाने के बाद इस खिलाड़ी ने अपना दम खम जरूर दिखाया है। इस खिलाड़ी का नाम है रोहन। क्या बात है रोहन। यस, अंपायर का इशारा आता हुआ बॉल की व्यवस्था करनी है ग्राउंड के अंदर ताबड़तोड़। मैच अब चेंज होता हुआ, रुख थोड़ा सा बदलता हुआ। गेंदें बची हैं 8 और जीत के लिए 12 रन। 8-12 का ये मैच, 8-12 की जरूरत। 8-12 अपनी टीम को जीत तक के पहुंचाना है तो 8-12। इस बार देखिए स्कूप कर दिया, गेंद जाती हुई, हो बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, 6 रन। क्या बात है, नाम है रोहन। कद काटी देखिए, कम उम्र के खिलाड़ी हैं लेकिन टैलेंट भरपूर। 7-6 7-6 7-6 का ये मैच। बिग हिट के साथ में ही मैच को समाप्त करना चाह रहे थे। ओवर की हुई है समाप्ति, 6 गेंदे 6 रन। 6 गेंदों में 6 रन की जरूरत है। जय बजरंग ओला टीम रेडी रहिए। बिल्कुल, एक तरफ जय बजरंग ओला राम ठाकुर फैम टीम, तो दूसरी तरफ रंजीत स्पोर्ट्स टीम, यस, देवीदास जी भोईर फैन टीम। एक टफ माइट, एक टफ फाइट मैच, नेक्स्ट मैच। और ओला से थोड़ा सा हिसाब भी मेरे ख्याल से बाकी है रंजीत टीम का। इसी ग्राउंड पे एक हिसाब किताब बाकी रह गया था, वो बाकी है। अब होगा मजा, अब बिग फाइट। ओला उस सीजन में काफी अच्छे फॉर्म में थी। अब हिसाब किताब क्या होगा क्या नहीं देखेंगे नेक्स्ट मैच में, क्योंकि एक टफ मैच आपको जरूर देखने मिलेगा।
ये तो उम्मीद है आज के दिन का सबसे हाई वोल्टेज मैच, रंजीत वर्सेस जय बजरंग ओला। बिल्कुल ग्राउंड के बाहर एक दूसरे के दोस्त बनकर घूमते हैं, लेकिन जब ग्राउंड में उतरते हैं तो इनसे बड़े दुश्मन कोई नहीं। इस तरीके से खेला जाएगा ये मुकाबला। नेक्स्ट बॉल खेला है बैकवर्ड स्क्वायर लेग पर, सिंगल रन कंप्लीट किया है, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। चलिए ताबड़तोड़ मैच को ऑन करें। 5 गेंदे 5 रन, 5-5। बिल्कुल बल्लेबाजी की कमान पर है रोहन। रोहन चलिए फील्डिंग वाली टीम, टाइम वेस्ट नहीं करना है, आप समय थोड़ा ज्यादा ले रहे हैं। बड़ी प्रतियोगिता में समय की किल्लत होती है, ये चीज याद रखिएगा। बड़ा हिट लगाकर क्या मैच को समाप्त करना चाह रहे थे, लेकिन यहां पर गेंद रही है डॉट के रूप में। चलिए सिचुएशन चेंज होता हुआ 4-5, 4 गेंदे 5 रन। इस बार भी हिट करने की कोशिश और ये कैच। ओहो, अब टेंशन, अब बड़ा वाला टेंशन। क्या मैच है, 3 गेंदे 5 रन, 3-5, 3 गेंदे 5 रन। मैच अभी भी ऑन है दोस्तों, 3-5 का ये मैच। 3 गेंदे 5 रन। इस बार खेलने की कोशिश की थी, गेंद दिशा से बिल्कुल ऊपर नजर आती हुई, 22 के रूप में मिलता हुआ 1 रन। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। ओहो, अब देखिए 2 गेंदे 4 रन, 2-4। तुलसीराम 2-4। प्यार से कहते हैं शिवा। क्या बात है, 2 गेंदे 4 रन, 4 रन 2 गेंदे 4 रन। रंजीत टीम अब उतरेगी ओला के सामने। यस, ओला वर्सेस रंजीत, हिसाब बाकी है। सिंगल रन के लिए निकले। ओह व्हाट अ मैच, 1 बॉल 3 रन। ये दृश्य भी आया था वो सामने, आप डगआउट देख रहे हैं जॉली बॉयज बुमराह, उसके सामने 1 बॉल में 3 रन। आप बैनर देख रहे हैं कुणाल स्पोर्ट्स वाकबिल, उनके सामने भी यही आया था, 1 बॉल 3 रन। अब आया है 1 बॉल 3 रन, कौन सी टीम जीतेगी? 1 बॉल 3 रन, 6 गेंदों में 6 रन की जरूरत थी। क्या गेंदबाजी की है दीपक, अब तक के 2 रन खर्च किए दीपक ने। 1 बॉल में 3 रन की दरकार, 1 बॉल 3 रन। गेंदबाज की हाइट देखिए, लेकिन उसकी फाइट भी देखिए, एक्शन देखिए। दीपक नो डाउट बहुत ही बेहतरीन गेंदबाज। फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर, 1 बॉल 3 रन और ये क्लीन बोल्ड। व्हाट अ परफॉर्मेंस दीपक,
क्या बात है दीपक, वेल डन प्लेड, वेल डन गाइस, वेल प्लेड। ए ने बी को दे दी है मात। यस, पालखंडा ए और बी के बीच चल रहा था ये मुकाबला। ए टीम में ग्रेट प्लेयर एंड बी टीम में उनसे थोड़े से ग्रेट प्लेयर, और बी टीम ने कर दिया है टाटा और बाय बाय ए को। ये ग्राउंड का इतिहास है, और बिल्कुल एक बार ये किस्सा हो चुका है रंजीत ए और रंजीत बी के साथ भी। चलिए कमेंट्री बॉक्स में फेरबदल, मेरे साथी कमेंटेटर जुड़ चुके हैं मेरे साथ में, आदेश और यस पहले प्रेजेंटेशन बॉक्स में जाएंगे, उसके बाद हेमंत पाटिल और आदेश ठाकुर, संदीप बागुल, बंटी देसाई मिलेंगे इनसे एक छोटे से प्रेजेंटेशन बॉक्स के बाद।